वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा सण म्हणजे होळी होय. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला आपण होळी सण साजरा करत असतो. फाल्गुन महिना तसा पाहायला गेला तर वर्षाचा शेवटचा महिना असतो. मराठी एकूण 12 महिने असतात, तर त्यातलाच हा 12वा अर्थात शेवटचा महिना होय. या होळी सणामागे होलिका आणि भक्त प्रल्हाद यांची एक धार्मिक कथा सांगितली जाते. प्रल्हाद हा हिरण्यकश्यपूचा मुलगा होता, पण तो श्रीहरी विष्णूंचा परमभक्त होता आणि त्याच्या वडिलांना म्हणजे हिरण्यकश्यपूला हे काही मान्य नव्हतं. तर बहीण होलिकेला सांगून भक्त प्रल्हादाला नष्ट करण्याचा जो काही डाव होता, जो ऐन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी उद्ध्वस्त झाला होता आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने प्रल्हादाला एकदा पुन्हा अभयदान किंवा जीवनदान मिळालं होतं, असं आपण यातून म्हणू शकतो. तुम्हा सर्वांना तशी होलिकेची कथा माहितीच असेल, पण थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. होळीची ज्वाला नकारात्मकता जाळून टाकते, अशी यामागची धार्मिक श्रद्धा आहे. तर आपल्याला होळीच्या दिवशी काय करायचं आहे ते मी तुम्हाला एक एक करून सांगते. होळी पूजनाचा विधी जेव्हा सुरू होतो, तर काही ठिकाणी एक गाव एक होळी असते. सार्वजनिक एक भली मोठी होळी पेटवण्याची पद्धत आहे, किंवा कुणी प्रत्येकजण आपापल्या घरी वैयक्तिक एक छोटीशी होळी पेटवण्याचा नक्की प्रयत्न करतं. आणि या होळीमध्ये काही वस्तू दान करण्याच्या किंवा अर्पण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा आहेत. तर त्यामधलीच एक मी तुम्हाला सुरुवातीला समजावून सांगते. तर तुम्ही सार्वजनिक होळीच्या ठिकाणी जा किंवा तुमच्या घरीच तुम्ही होळी पेटवणार असाल छोटीशी, तर त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला गाईचं तूप टाकायचं आहे होळीमध्ये. त्याचबरोबर 11 फुलासहित असलेल्या लवंगा, 7 बत्तासे, 7 पांढरे बत्तासे तुम्हाला होळीमध्ये टाकायचे आहेत. त्याचबरोबर 5 विड्याची पाने, गोटा खोबरे नारळ, म्हणजे जसं आता आपण सुक्या खोबऱ्याच्या वाट्या घेतो त्याच पद्धतीने सुका खोबऱ्याचा एक डायरेक्ट गोटा मिळतो, तो सुद्धा तुम्ही या होळीमध्ये अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी आपण पुरणपोळी बनवतो. त्याचबरोबर वरण भात, मेथीची भाजी असा सुद्धा नैवेद्य आपला ताटामध्ये असतो. तर तुमच्याकडे यापैकी जे काही बनवत असाल, जो स्वयंपाक होळीच्या दिवशी तुम्ही नैवेद्य म्हणून तयार करणार असाल, तर पुरणपोळी असेल किंवा वरण भात असेल, जे काही असेल, तर त्यातला थोडासा नैवेद्य म्हणून तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचा आहे. हे सगळं घेऊनच तुम्हाला होळीची पूजा करायची आहे. 11 प्रदक्षिणा होळीच्या भोवती मारायच्या आहे आणि तूप वाहून नैवेद्य दाखवून तुम्हाला तुमच्या जीवनातले सगळे काही दुःख दूर व्हावे यासाठी प्रार्थना तिथे करायची आहे. धार्मिक विश्वास असा आहे की हे उपाय केल्यामुळे किंवा अशा पद्धतीने आपण होळीमध्ये या गोष्टी अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी वाढते. आता दुसरा जो उपाय आहे तो आहे जीवनातील त्रास निघून जाण्यासाठी किंवा त्रास निवारणासाठी. तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे होळीच्या रात्री, तर हा उपाय तसा आपला होळीच्या दिवसभरापासूनच सुरू होईल बघा. तर आपल्याला लागतील काळे तीळ, मूठभर काळे तीळ आपल्याला लागणार आहे. तुमच्याकडे एवढे मूठभर नसतील तर निदान तुम्ही 7 या संख्येमध्ये काळे तीळ घेतले तरीही चालतील. तुम्हाला एक नवा कोरा किंवा स्वच्छ धुतलेला काळा कपडासुद्धा लागणार आहे. तर तुम्ही काय करायचं, हा स्वच्छ धुतलेला किंवा नवा कोरा काळा कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये 7 काळे तीळ किंवा तुमच्याकडे असतीलच तर मूठ भरून काळे तीळ तुम्ही या काळ्या कपड्यावर ठेवायचे आहे. नंतर याचे एक गाठोडं बांधायचं आहे आणि दिवसभर तुम्हाला हे गाठोडं आहे, ज्यात मी तुम्हाला सांगितलं की काळे तीळ टाकून मगच आपल्याला ते गाठोडं बांधायचं आहे. तर हे गाठोडं दिवसभर आपल्याला आपल्या खिशामध्ये ठेवायचं आहे. आता तुम्ही जो काही पोशाख घालता त्याला समजा खिसा नसेल तर तुम्ही कमरेला हे गाठोडं खोचून ठेवलं तरीसुद्धा चालेल. आणि जेव्हा रात्री आपल्याकडे होळी प्रज्वलित केली जाते, आपण जेव्हा होळी पेटवतो, तर त्यावेळेस आपल्याला होळीमध्ये हे जे गाठोडं आहे ते अर्पण करून द्यायचं आहे. यामुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये जी काही निगेटिव्हिटी होती, जी काही नकारात्मकता होती, ती सगळी त्या काळ्या कपड्यातील तिळाने किंवा त्या काळ्या कपड्याने खेचून घेतली आणि आपण ती होळीमध्ये एक प्रकारे जाळून टाकली.
त्यामुळे आपल्या जीवनामध्ये इथून पुढे सकारात्मकताच येईल, त्यासाठी आपण नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवणंसुद्धा तेवढंच आवश्यक आहे. म्हणजे होळीच्या दिवशी तो उपाय केला आणि लगेचच सगळं काही त्रास आपले निघून गेले, सगळी काही नकारात्मकता निघून गेली असं म्हणता येणार नाही. तिथून पुढे आपण कोणत्याही गोष्टीचा विचार करताना तो प्रथमतः नकारात्मक न करता आपण त्यामध्ये पॉझिटिव्ह काय आहे, त्यामध्ये सकारात्मक कोणत्या गोष्टी आहे हेच आपण पाहावं. म्हणजे हळूहळू काय होतं, आपल्याला कोणतीही गोष्ट जी निगेटिव्ह घेण्याची सवय लागलेली असते ती दूर होते आणि आपण त्यातला सकारात्मक दृष्टिकोन शोधायला लागतो. आणि असंच मन आपलं नेहमी राहिलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सगळं काही चांगलंच होत राहतं आणि जे काही त्रास असतात ते सुद्धा बऱ्यापैकी निघून जातात. त्यामुळे तुम्ही होळीच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघा, तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल. यानंतरचा तिसरा उपाय, हा उपाय आपण करणार आहोत शत्रुबाधा दूर करण्यासाठी. आता जीवनामध्ये आपण जसजसं यशस्वी होत जातो तर आपल्याला शत्रूसुद्धा मिळत जातात. कारण ज्यांना कोणत्याही गोष्टीत यश नाही आहे किंवा ज्यांना काही चांगलं कामच करायचं नाही आहे, कदाचित त्यांना शत्रूच नसतात असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. पण जो माणूस, जी व्यक्ती काहीतरी काम करते किंवा त्याच्यामध्ये ती पदोपदी यशस्वी होत चाललेली आहे, तर अशा व्यक्तीला पावलापावलांवर शत्रू नक्कीच मिळत जातील त्याचे पाय खेचण्यासाठी किंवा त्याला अपयश कसं मिळेल हे बघण्यासाठी किंवा त्याला ते नेहमी पाण्यातच बघतात. तर अशी शत्रुबाधा तुम्हालाही लागलेली असेल किंवा तुम्हालाही असं वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये शत्रू वाढलेले आहेत, तर याचा एक पहिल्यांदा सकारात्मक दृष्टिकोन असा घ्या की आपण कुठेतरी यशस्वी होतोय म्हणूनच तर आपल्याला शत्रू मागे लागलेले आहे किंवा शत्रू भेटत आहेत. पण ही शत्रुबाधा आपल्याला त्रासदायकसुद्धा ठरत असते. तर होळीच्या निमित्ताने आपण त्यासाठी एक उपाय करणार आहोत. तर आपल्याला लागणार आहे 7 गोमती चक्र. तर गोमती चक्र तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं ना तिथे मिळून जातील किंवा तुम्ही एखाद्या देवस्थानी गेलात तर देवस्थानी आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात ज्या आपण कधी कधी विकतसुद्धा घेत असतो बघा. शंख असेल, शिवलिंग असेल, त्याचबरोबर जपमाळा असतील, अजूनसुद्धा बऱ्याच गोष्टी तिथे विकायला असतात. तर तिथे तुम्हाला गोमती चक्रसुद्धा मिळून जातील. तर पांढऱ्या रंगाचा असा गोलाकार दगडच म्हणता येईल, तर त्या पद्धतीने असतं. पण त्याला गोमती चक्र का म्हणतात, तर गोलाकार जसं सुदर्शन चक्र असतं ना त्या पद्धतीने त्या पांढऱ्या रंगाच्या खड्यावर किंवा त्या दगडावर तुम्हाला दिसेल. 10 रुपयाला एक, 5 रुपयाला एक, आता प्रत्येक ठिकाणी थोडेफार भाव वेगळे असू शकतात. तर असे गोमती चक्र तुम्हाला मिळून जातील, तुम्ही ते विकत घ्यायचे आहेत. या उपायासाठी आपल्याला 7 गोमती चक्र लागणार आहेत. होळीला जेव्हा आपण जातो म्हणजे होळीचं दर्शन करण्यासाठी, होळीला फेरे मारण्यासाठी, तर तिथे प्रदक्षिणा मारण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, ते 7 गोमती चक्र आपल्या दोन्ही हातांमध्ये बसतील अशा पद्धतीने आपण ते धरून राहायचे आहे. आपले हात बंद करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये किंवा आता जे काही शत्रू मला त्रास देत आहेत तर तो त्रास माझा कायमचा निघून जावा. तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने ही प्रार्थना कशी करता येईल तशी तुम्ही करा आणि गोमती चक्र तुम्ही त्या आगीमध्ये, होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करून द्या. त्यानंतर तुम्हाला होळीला 1, 3, 5, 7, 9, 11 यापैकी जितक्या शक्य होतील तितक्या प्रदक्षिणा मारा आणि त्यानंतर मागे वळून न बघता तुम्हाला सरळ घरी जायचं आहे. त्यानंतर तुमचे तोंडहातपाय तुम्ही स्वच्छ धुवा आणि देवघरात जेही तुमचे देव असतील त्या सर्व देवांना तुम्ही एकत्रितपणे नमस्कार करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही शत्रुबाधा दूर करण्यासाठी नक्कीच करू शकता. यानंतरचा चौथा उपाय म्हणजे होळीची राख आपल्याला घरी आणायची आहे. तर शक्यतो आपल्याला काय होतं की होळीच्याच दिवशी होळीची राख घरी आणता येत नाही, भरपूर गर्दीही असते, राखसुद्धा गरम असते, तरी पण काही जण त्याच दिवशी राख घरी नेण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला त्या दिवशी शक्य होणार नाही असं मला वाटतंच, कारण की स्थितीच तिथली तशी असते, गरम असते राख किंवा होळी पूर्णतः पेटून तिची राख पण झालेली नसते आणि आपण आपली पूजा करून घरी येतो, कारण आपल्याला नैवेद्य दाखवल्यानंतर जेवणाची सुद्धा घाई असते. तर मग आपण काय करायचं, धुलीवंदनाच्या दिवशी म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी जाऊन होळीची थंड झालेली राख घरी घेऊन यायची
आणि ही राख आपल्याला एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये म्हणा किंवा काचेच्या भांड्यामध्ये म्हणा, म्हणजे एकतर मातीचं भांडं, मातीची पंती तुम्ही घेऊ शकता किंवा मातीचं छोटंसं भांडं, छोटीशी प्लेट तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. तिच्यामध्ये ही राख ठेवायची. या राखेमध्ये तुम्हाला थोडीशी काळी मोहरी आणि जाड मीठ मिसळायचं आहे. जाड मीठ नसेल तर बारीक मीठ असेल तर ते तुम्ही मिसळू शकता. मीठ आणि मोहरी या राखेमध्ये मिसळायची आणि ते भांडं तुम्हाला तुमच्या घरामध्ये एका कोपऱ्यात ठेवायचं आहे. बरेच जण टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा ठेवतात, तिथेही तुम्ही ठेवू शकता, काही हरकत नाही, पण घराच्या सुद्धा एका कोपऱ्यामध्ये अवश्य ठेवा. यामुळे काय होतं, नजर दोष असेल किंवा करणी दोष असतील तेही टळतात. त्याचबरोबर आपल्या घरातली निगेटिव्हिटीसुद्धा निघून जाण्यास मदत होते. तुमच्याकडे समजा मातीचं भांडं नसेल तर काचेची एखादी प्लेट किंवा काचेची वाटी याच्यामध्ये तुम्ही हे सगळं साहित्य भरून ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे. ही वाटी तुम्ही अशा ठिकाणी ठेवा किंवा हे भांडं तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की ते सहजपणे कुणाच्याही नजरेला पडणार नाही. कुणाच्या नजरेला जरी ते पडणार नसलं तरी पण ते जे भांडं आहे ते त्याचं काम शांतपणे करत राहणार आहे. तेव्हा तुम्ही अवश्य हा उपाय करा आणि श्रद्धा ठेवून करा, विश्वास ठेवून करा. तुम्हाला त्याचे खूप चांगले अनुभव पाहायला मिळतील. लवकरात लवकर याचा अनुभव येतो, यामध्ये मात्र काही शंका नाही. यानंतरचा 5वा उपाय तो म्हणजे बजरंग बाणाचा पाठ. मंडळी, रामभक्त हनुमान किंवा बजरंगबली हनुमान म्हणून आपण ज्यांना ओळखतो तर त्यांच्याशी संबंधित हा बजरंग बाण असतो. होळीपासून आपल्याला बजरंग बाणाचा पाठ करायला सुरुवात करायची आहे. त्याची एक पुस्तिका म्हणजे ग्रंथ मिळतो, त्याच्यातून तुम्ही पाहून वाचत या बजरंग बाणाचं पठण करू शकता. होळीला सुरुवात केली तर मग होळीचा आपला पहिला दिवस असणार आहे पाठाचा आणि तिथून पुढचे परत 39 दिवस सलग तुम्हाला बजरंग बाणाचं पठण करायचं आहे. दररोज किती वेळा आपण बजरंग बाण वाचायचा, तर 3 वेळा आपल्याला बजरंग बाणाचं पठण करावं लागणार आहे. तर मग तुम्हाला दिवसभरातली जी वेळ शांततेची वेळ म्हणून मिळते तर ती वेळ तुम्ही निवडा आणि मग तुम्ही बजरंग बाणाचं पठण करू शकता. किंवा मग तुम्ही असंही करू शकता की सकाळी एकदा वाचायचं, दुपारी एकदा वाचायचं आणि संध्याकाळी एकदा वाचायचं. पण मग आता प्रत्येकाला नोकरी असते, व्यवसाय असतो, काही छोटी मोठी कामं असतात, तर मग असे 3 वेळा करणं अवघड जाऊ शकतं. तर तुम्ही एका बैठकीत सुद्धा 3 वेळा सलग बजरंग बाणाचं पठण करू शकता. हा सुद्धा खूप चांगला पर्याय आहे. बाकी तुम्हाला मग जशी वेळ म्हणजे जसं शक्य होईल, दिवसातनं तुम्हाला 3 वेळा वाचायला मिळणार आहे का, तर तुम्ही तसं करा. नाहीतर सलग एकदाच बसून तुम्ही 3दा ते वाचू शकता. तर अशा पद्धतीने सलग 40 दिवस दररोज 3 वेळा आपल्याकडून बजरंग बाणाचं पठण झालं पाहिजे. आणि श्रद्धा असेल तर नक्कीच सगळे मार्ग आपल्यासाठी सोपेच होतात. छोट्या मोठ्या अडचणी येतात पण आपण त्या पार करून सलग आपण 40 दिवस जर बजरंग बाणाचे पूर्ण केले तर आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना बजरंगबली हनुमानांच्या कृपेने पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर होळीपासून तुम्ही हा उपाय नक्कीच सुरू करू शकता. आता यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे 6वा उपाय. शंकराला गोमती चक्र अर्पण आपल्याला करायचं आहे. तर होळीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिवशंकरांना आपण 21 गोमती चक्र मनोभावे अर्पण करायची आहेत. यामुळे काय होतं, व्यवसाय, नोकरी यामध्ये उन्नती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर नोकरी व्यवसाय म्हटलं की बऱ्याच जणांना अडचणी येतात. अगदी कुणाला सहजच नोकरी मिळाली किंवा सहजच त्याचा व्यवसाय वाढला आणि त्याच्यामध्ये सगळी काही बढतीच होत गेली, नोकरीमध्ये आपल्याला लगेच प्रमोशनच मिळत गेलं, असं काही होत नाही. त्याच्यामुळे छोट्या मोठ्या अडचणी असतात, पण कधीकधी आपल्याला या अडचणींचा सुद्धा त्रास होतो. आणि अडचण म्हटली की त्रास आलाच, म्हणजे हे एक समीकरणच आहे की अडचण कशाला म्हणतात शेवटी, नाही का. तर मग आपल्याला काय करायचं आहे, या ज्या अडचणी असतात छोट्या मोठ्या किंवा खूपच आपल्याला त्यातून दुःख मिळतं आहे, अशा पद्धतीच्या अडचणी जरी असतील तरी तुम्ही मनोभावे होळीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिवशंकरांना म्हणजे शिवलिंगावर तुम्हाला 21 गोमती चक्र अर्पण करायची आहे. आणि तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी भगवान शिवशंकरांना साकडं देखील घालायचं आहे. यानंतरचा 7वा उपाय तो म्हणजे नवग्रह दोष निवारणासाठी हा उपाय ओळखला जातो. तर आपल्याला काय करायचं आहे, होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख अंगाला लावून स्नान करायचं आहे. त्यानंतर अंघोळ वगैरे झाली, स्वच्छ कपडे आपण परिधान केले
की शिवलिंगाला देखील आपण भस्म लावायचा आहे. म्हणजेच काय, तीच होळीची राख जर तुम्ही शिवलिंगाला भस्म म्हणून लावली तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर जे गोरगरीब व्यक्ती असतात, ज्यांना खरंच अन्न पाण्याची गरज आहे, अशा व्यक्तींना तुम्ही पुरणपोळी देऊ शकतात. त्याचबरोबर आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर बरेच जण उन्हाळ्यापासून अशी सुरुवात करतात पावसाळा येईपर्यंत, की जे पशु असतात, पक्षी असतात, त्यांना ते नेहमीच अन्नदान करत असतात, पाण्याचं दान करत असतात. तर तुम्ही या पद्धतीने देखील दान करू शकता. आणि घरी तुम्हाला होळीच्या दिवशी एकतर संध्याकाळी किंवा मग धुलीवंदनाच्या दिवशी संध्याकाळी, म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी आपण हे उपाय करणार आहोत, तर मग त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरी चौमुखी दिवा लावून सर्व देवांची पूजा करायची आहे. तर आपलं जे पूजाघर असतं, म्हणजे ज्याला आपण मंदिर, देव्हारा, देवघर या नावाने ओळखतो, तर मग होळीला किंवा मग धुलीवंदनाला तुम्ही तुमच्या देवघरासमोर एक पंती ठेवा किंवा तुमच्याकडे जो दिवा असेल तो दिवा घ्या, त्याच्यामध्ये तेल टाका आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 4 वाती घालायच्या आहेत. 4 दिशांना 4 येतील अशा पद्धतीने. आणि या वाती प्रज्वलित करून या दिव्याने सर्व देवांना ओवाळून आपल्या देवघरातल्या सर्व देवांची पूजा चौमुखी दिव्याने करायची. तर माझ्या मते तुम्हाला हा उपाय समजला असेल. अतिशय साधा सोपा आहे. एक म्हणजे होळीची राख लावून अंघोळ करणे, दुसरी म्हणजे शिवलिंगाला देखील होळीची राख लावणे, ज्याला आपण एक धार्मिक भाषेमध्ये भस्म म्हणतो. तर शिवलिंगाला देखील भस्म लावायचा, गोरगरिबांना पुरणपोळी द्यायची किंवा पशुपक्ष्यांना आपण अन्न, चारा पाणी खाऊ घालू शकतो. आणि घरी देवघराच्या समोर चौमुखी वातीचा दिवा लावून सर्व देवी देवतांची पूजा करायची. यानंतरचा 8वा उपाय, हा उपाय आपण कुंडलीतील राहू केतू दोष घालवण्यासाठी करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला एक पाण्याचं नारळ लागेल किंवा तुम्ही सुका नारळाचा गोटा घेतला तरीही चालेल. आता समजा तुमच्यापैकी कुणी ओलं म्हणजे पाण्याने भरलेलं नारळ घेतलं किंवा खोबरं आणि पाणी असलेलं नारळ घेतलं, तर तुम्हाला एक काम असं करावं लागेल, ते म्हणजे नारळाच्या वरच्या सगळ्या शेंड्या काढाव्या लागतील. नारळाला जे 3 डोळे असतात किंवा छिद्र असतात, जे आपण पाणी काढण्यासाठी उघडतो बघा, तर त्याद्वारे आपल्याला नारळातलं पाणी काढून घ्यावं लागेल. आणि मग त्याच छिद्रांमधून आपल्याला त्या नारळामध्ये जाईल अशा पद्धतीने तेल किंवा तूप आणि थोडासा गूळ भरावा लागेल. जर तुम्ही सुका नारळाचा गोटा घेतला तर काम थोडंसं सोपं होईल. ते म्हणजे काय, की तो गोटा जो असतो तो आपण थोडासा उघडायचा, म्हणजे त्या गोट्याला आपण थोडंसं छिद्र पाडायचं आणि त्या छिद्रातून आपण नारळामध्ये तेल किंवा तूप आणि थोडासा गूळ भरायचा आहे. त्यानंतर ते नारळ किंवा नारळाचा गोटा जे काही आपण घेतलेलं असेल यापैकी, तर हे सगळं आपल्याला आपल्यावरून 7 वेळा उतरवायचं आहे. आणि नंतरच हा नारळाचा गोटा किंवा नारळ आपल्याला होळीमध्ये मनोभावे अर्पण करून द्यायचा आहे. तर कुंडलीमधला राहू केतू दोष यामुळे 100% जातो अशी धार्मिक मान्यता आहे. तुम्ही येत्या होळीला हा उपाय करू शकता. भविष्यामध्ये कधीही आपल्याला अशा प्रकारचे दोष लागू नये म्हणून तुम्ही आधीच हा उपाय केला तरीसुद्धा चालतं. यानंतरचा पुढचा उपाय, 9वा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे धनहानी थांबवण्यासाठी. तर होळीला जाण्यापूर्वीच आपल्याला हा उपाय करून घ्यावा लागेल. तर होळी पेटवता पेटवता बराच उशीर होतो, आपल्यालाही नैवेद्य तयार झाल्याशिवाय जाता येत नाही. तर आपण त्यापूर्वी हा उपाय करून घ्यायचा. तर उपाय अगदी साधा सोपा आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये गुलाल टाकायचा आहे. गुलाबी रंगाचा गुलाल माझ्या मते सर्वांनाच माहिती असेल. नसेल माहीत तर धार्मिक गोष्टी जिथे मिळतात, म्हणजे पूजेचं साहित्य असेल किंवा आपल्याला पूजेसाठी जे काही ग्रंथ वगैरे लागतात, त्यांना जरी तुम्ही विचारून आलात की गुलाल कुठे भेटेल, तर ते बरोबर तुम्हाला सांगतील. माझ्या मते सर्वांनाच माहिती असेल, पण 1-2 जण असे असतात की गुलाल म्हणजे काय, किंवा प्रत्येक भागामध्ये नावसुद्धा थोडंफार वेगवेगळं असतं. तर गुलाबी रंगाचा तो गुलाल जो असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजामध्ये टाकायचा आहे. म्हणजे आपल्या घराच्या उंबरठ्यावर सुद्धा आपण तो टाकू शकतो किंवा मुख्य दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये थोडा थोडा म्हणजे चिमूटभर आपण गुलाल टाकला तरीही चालतं. त्यानंतर आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे दिवा. हा दिवा आपल्याला खास पद्धतीने लावायचा आहे. द्विमुखी वातीचा दिवा आपल्याला लावायचा आहे. तर एक पंती घ्यायची, पंतीमध्ये तेल टाकायचं, त्या पंतीमध्येच 11 काळे उडीद टाकायचे. उडदाची डाळ नाही तर अख्खे काळे उडीद
11 या संख्येमध्ये आपल्याला त्या तेलामध्ये टाकायचे आहे. त्याच्यानंतर त्याच पंतीमध्ये आपल्याला 2 वाती देखील लावायच्या आहेत. कोणत्याही 2 दिशांना या 2 वाती येऊ द्या, काही हरकत नाही. म्हणजे एवढं बारीक पाहायची गरज नाही. फक्त द्विमुखी म्हणजे काय, 2 वाती त्या पंतीमध्ये आहेत आणि 2 दिशांना 2 त्या होतील अशा पद्धतीने एक एक वात त्या पंतीमध्ये तुम्ही ठेवा. एक समजा पूर्व दिशेला तिचं तोंड आलं तर एकीचं पश्चिम दिशेला करा, किंवा एक पूर्व दिशेला एक उत्तर दिशेला, अशा पद्धतीने जरी केली तरी पण काही हरकत नाही. नंतर ही पंती प्रज्वलित करा आणि मुख्य दरवाजाच्या कोणत्याही एका कोपऱ्यात ठेवा. आणि एकदा की ती पंती भिजली म्हणजे शांत झाली की त्याच्यानंतर आपल्याला ही पंती त्यातल्या सगळ्या साहित्यासह होळीमध्ये नेऊन अर्पण करायची आहे. तर यामुळे धनहानी थांबते असं म्हटलं जातं. यानंतरचा 10वा उपाय, हा उपाय आपण संकट निवारणासाठी करू शकतो. जीवनातलं कोणतंही संकट असेल, मग ते पैशांचं असेल किंवा आजारासारखं असेल किंवा अन्य काही संकट जे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्रास देतंय, असं जेही संकट असेल तर ते कायमचं निघून जावं, त्यातून आपली सुटका व्हावी, मुक्तता व्हावी, म्हणून आपण हा उपाय होळीच्या दिवशी करू शकतो. त्यासाठी आपल्याला लागतील 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा आणि 1 शेंड्यांसह आणि पाण्यासह असलेलं नारळ. आणि हे सगळं साहित्य घेऊन म्हणजे 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा आणि 1 नारळ घेऊन तुम्हाला होळीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि नंतर तुमची इच्छा होलिकेला सांगून हे सगळं तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचं आहे. यानंतरचा 11वा उपाय, हा उपाय विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी म्हणून होळीच्या दिवशी करण्याची पद्धत आहे. तुमचं लग्न जमत नसेल, लग्न जमायला काही अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय करा. याच्यामुळे लग्न जमायला नक्कीच मदत होईल. लवकरात लवकर एका योग्य व्यक्तीशी तुमचा विवाह होईल. त्याचबरोबर ज्यांचं लग्न झालेलं आहे पण तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सतत काही ना काही अडचणी येत आहेत, तुमचं वैवाहिक आयुष्य अजिबात सुखी नाही आहे, कुठेतरी तुम्हाला पश्चाताप होतो आहे की हे लग्न मी का केलं, किंवा माझ्याच आयुष्यामध्ये एवढ्या अडचणी का, माझं वैवाहिक आयुष्य पहिल्यासारखं नाही का होऊ शकत. म्हणजे सुरुवातीला तर काही लगेचच ते वाईट नसतं, हळूहळू आपल्याला अनुभव यायला सुरुवात होते आणि काही जणांचं तर इतकं टोकाला जाऊन पोहोचतं की कुठेतरी त्या वैवाहिक जीवनाचा कंटाळा येतो किंवा ते नको नको वाटतं. पण मग एखाद्याशी नातं तोडणं हे जोडण्यापेक्षा सुद्धा खूप अवघड असतं. कारण सुरुवात तर आपण चांगली करतो पण तोडण्याची भाषा म्हणजे दोघांनाही तिथे त्रास होतो, हे तर 100% आहे. पण मग आपल्याला याच्यातून जर चांगले उपाय करता आले तर नक्कीच आपण ते जोडलेलं नातं कायमस्वरूपी टिकवू शकतो. आणि नवरा बायको यापैकी कुणीही हा उपाय केला तरीही चालेल, किंवा ज्यांचं लग्न जमण्यास अडचणी येत आहे अशा मुलामुलींनी किंवा त्यांच्या आईवडिलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे. तर उपाय करण्यासाठी आपण एक तांब्याचं ताट घ्यायचं, म्हणजेच काय देवपूजेचं ताम्हण, आणि या ताम्हणामध्ये आपल्याला 2 विड्याची म्हणजे खाऊची पानं ठेवायची आहे. या दोन्ही पानांना देठ असणं खूप आवश्यक आहे. आता ही पानं एकावर एक त्या ताम्हणामध्ये ठेवायची, त्याच्यावर एक सुपारी ठेवायची, त्याचबरोबर एक लेकूर वाळं हळकुंडसुद्धा ठेवायचं. म्हणजे एकाला एक फाटे फुटलेलं जे वाळलेलं हळकुंड असतं ते आपल्याला त्या विड्याच्या पानांवर ठेवायचं आहे. आणि हे सगळं साहित्य घेऊन आपल्याला कुठे जायचं आहे तर शिवमंदिरामध्ये जायचं आहे. शिवमंदिरामध्ये जाऊन हे सगळं साहित्य आपल्याला अर्पण करायचं आहे. तर मग होळीच्या दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता, तुमच्या सोयीस्कर वेळेमध्ये, किंवा रात्री होळीला प्रदक्षिणा मारल्यानंतरसुद्धा शिवमंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि ज्यांना असं वाटतं की आमच्या जवळपास शिवाचं मंदिरच नाही आहे किंवा आहे पण खूप लांब आहे, तिकडे आम्ही जाऊ शकत नाही, तर घरच्याच मंदिरामधल्या शिवलिंगावर तुम्ही या सगळ्या वस्तू मनोभावे अर्पण करायच्या आहे. तुमची जी काही अडचण आहे ती दूर करण्यासाठी भगवान शिवशंकरांना तुम्ही मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि हा उपाय आपण होळीच्या दिवशी करायचा आहे, धुलिवंदनच्या दिवशी करायचा आहे, आणि रंगपंचमी येईपर्यंत आपल्याला हा उपाय सतत करत राहायचा आहे. म्हणजे होळी, धुलिवंदन आणि त्याच्यानंतर मध्ये 1-2 दिवसाचा गॅप झाला की मग रंगपंचमी येते. पण मग तरी तुम्ही थांबायचं नाही आहे, तुम्हाला होळी ते रंगपंचमी म्हणजे असे 5 दिवस हा उपाय सलग करत राहायचा आहे. आता ज्या महिला असतात, मुली असतात, त्यांना मासिक धर्म वगैरे काही अडचण असेल किंवा दुसरी काही अडचण असेल
तर मग तुम्ही समजा सलग 5 दिवस हा उपाय करू शकला नाहीत, तर होळी, धुलीवंदन किंवा रंगपंचमी यापैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय मनापासून करा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आणि याच्यानंतरचा पुढचा शेवटचा आणि 12वा उपाय म्हणजे तो सुद्धा होळीच्या राखेचा आहे. होळीची राख तुम्ही घरी आणल्यानंतर काय करायची आहे, एक लाल कपडा घ्यायचा आणि चिमूटभर होळीची राख त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधून ठेवायची आहे. त्यासाठी खूप मोठा कपडा घ्यायची गरज नाही. छोटासा एक लाल रंगाचा कपडा किंवा त्याचा तुकडा आपण घ्यायचा, त्याच्यामध्ये चिमूट 2 चिमूट होळीची राख ठेवायची आणि त्याचं एक छोटंसं गाठोडं बांधायचं, पोटली बांधायची आणि ही होळीची राख आपल्याला आपल्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवायची आहे. यामुळे धनप्रवाह वाढतो किंवा धन येण्याच्या मार्गामध्ये जे काही अडथळे असतात ते दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हा तुम्ही नक्की येत्या होळीला हा उपाय करायला अजिबात विसरू नका. मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या दिवशी करण्याचे किंवा धुलीवंदनच्या दिवशी करण्याचे अनेक उपाय सांगितले. तर मनापासून तुम्ही हे उपाय करून पहा. सगळेच करण्याची गरज नाही. तुमची जी अडचण असेल, जी समस्या असेल, त्यावर ज्या पद्धतीने उपाय सांगितला त्या पद्धतीने तुम्ही करा. जर तुम्हाला अशीच धार्मिक माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम, जय माता दी किंवा हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. आणि धार्मिक आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटूया परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.